हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत सुभाष पाटोळे यांची अजित पवार गटाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या शिफारसीवरून त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पत्र देऊन पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। विविध सामाजिक कार्यांमध्ये पाटोळे यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असून केसनंद आणि पंचक्रोशीमध्ये त्यांनी समाजहितासाठी अनेक चांगली कामे केली आहेत। त्यांच्या या निवडीबद्दल पंचक्रोशीतील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून मार्गदर्शक व गुरु दिलीप वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहू अशी ग्वाही श्रीकांत पाटोळे यांनी या प्रसंगी दिली आहे। नमस्कार, मी श्रीकांत सुभाष पाटोळे। नव्यानेच माझी आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट उपाध्यक्षपदी निवड झाली। माझे मार्गदर्शक दिलीप नाना वाल्हेकर व सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो, पक्षाचे आभार मानतो। यापूर्वी मी हवेली तालुका राष्ट्रवादी युवकच्यापदी प्रामाणिकपणे काम करत होतो। केसनंदगाव व पंचक्रोशीमध्ये मी चांगल्या योजनांचा सर्व नागरिकांना लाभ दिला आहे। येत्या काळातही मी पंचक्रोशीमध्ये केसनगावामध्ये चांगल्या योजना व जनतेची सेवा करत राहील, मी अशी ग्वाही देतो। व माझे मार्गदर्शक दिलीप नाना वाल्हेकर हे माझे राजकारणामधले गुरु आहेत। यांच्याकडून मला गेल्या 4 वर्षापूर्वी हवेली तालुका राष्ट्रवादी युवकच्यापदी त्यांनी मला जी काम करायची संधी दिली होती, मी उपभोग सर्व ग्रामस्थांना नागरिकांना दिलेला आहे। येत्या काळातही मी नानांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहील अशी ग्वाही देतो। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।